रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे। महाड तालुक्यातून प्रवास करताना नांगलवाडी गाव परिसर, दासगाव खिंड या ठिकाणची स्थिती अधिकच धोकादायक आहे। तर दरड रोखण्यासाठी फक्त पत्रे, लाकडी बांबू आणि कापडी ताडपत्री लावून प्रशासनाने उपाययोजना केलेली आहे। त्यामुळे आता ही जी उपाययोजना केलेली आहे ती कितपत यशस्वी ठरणार ही दरड रोखण्यासाठी असा सवाल उपस्थित होतोय आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने चांगलाच जोर धरलाय। पावसामध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक भीती असते ती दरडी कोसळण्याची। काही गावं ही दरडग्रस्त असल्याचं शासनाने जाहीर केलं, मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला देखील दरडींचा धोका जाणवतोय। आपण दृश्यांमधून पाहू शकताय, ही दृश्य आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड तालुक्यातल्या दासगावची। आपण पाहिलं तर हा डोंगर या ठिकाणी अक्षरशः मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला टेकून असलेला डोंगर आहे। मात्र काही दिवसांपासून या डोंगरावरना दरड खाली येण्याच्या किरकोळ अशा घटना घडत आहेत। दरड खाली येऊ नये म्हणून किती तकलादूपणे या ठिकाणी प्रशासनाने व्यवस्था केली ते आपण दृश्यांमधून पाहू शकताय। गोव्याहून मुंबईकडे जाणारी ही लेन आहे। 24 तास याच मार्गावरना मोठ्या संख्येने वाहनं मुंबईकडे जात असतात, मात्र कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना नाही। तकलादू काही बांबू आणि पत्रे या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत। मात्र जर का अतिवृष्टी झाली आणि जोराचा पाऊस आला तर मोठ्या प्रमाणामध्ये या डोंगरावरची दरड या रस्त्यावरती येऊ शकते। कोणतीही जीवितहानी होऊ नये किंवा दुर्दैवी मोठी घटना घडू नये यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्याच्या या ठिकाणी पाहायला मिळत नाही। त्यामुळे पावसाळ्यात रायगडमधून जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरना प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।